कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासंदर्भातील अपडेट्स आपण सकाळपासून घेतोय। आत्ता दुपारचे साधारण 12 वाजलेले आहेत आणि सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत प्रशासनाकडून हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये अंदाजे किती मतदान झालंय त्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे। सुरुवातीला आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधील मतदानाच्या टक्केवारीवर लक्ष देऊयात। हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये 24.12% इतकं मतदान सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत झालंय। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये 20.26% मतदानाची नोंद झाली आहे। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये 21.70%, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये 17.16%, शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये 19.76% आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये 21.10% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या या टक्केवारीनंतर आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत मतदानाची काय स्थिती राहिली आहे हे पाहूयात। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये सरासरी 23.77% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे। यामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये 20.56% मतदान झाले। कागल विधानसभा मतदारसंघात 23.18%, करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक 31.95% इतकं मतदान झाले। कोल्हापूर उत्तरमध्ये 23.24%, कोल्हापूर दक्षिणमध्ये 22.55% आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये 21.49% इतकं मतदान झालंय। राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी 7 ते 9 या 2 तासामध्ये मतदानाची टक्केवारी खूपच कमी होती, ती आता पुढच्या 2 तासांमध्ये वाढल्याचं दिसून येत आहे। या पुढच्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी कशी राहील हे आपण पाहणार आहोत। दुपारी ऊन वाढल्यानंतर मतदानाची टक्केवारी काहीशी कमी होईल अशी शक्यता आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून सातत्यानं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासंदर्भात आवाहन केले जात आहे आणि हे आवाहन करतानाच प्रशासनातील अधिकारी स्वतः मतदान करत आहेत। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी महागावकर हायस्कूल इथं मतदान केलेलं आहे। नमस्कार, मी कार्तिकेयन, तुमचा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर। आज 7 मे 2024 आमच्या निवडणूक आहेत, हे आमच्या फायनल्स आहेत। आज एक दिवस कोणताही कारण ना सांगता, कोणताही एक्सक्यूजेस ना काढता तुमचा परिवार, शेजारी, भाई बहन सोबत जास्तीत जास्त या आणि तुमचा हक्क वाजवावा। कोल्हापूरच्या एक परंपरा आहेत आणि पूर्ण देशामध्ये जास्तीत जास्त मतदान करणाऱ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये आम्ही आहोत, ते कायम ठेवायचे आणि पुढे पण जायचे आपल्याला। चला मतदान करूया। त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी सुद्धा मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केलंय। नमस्कार, मी दिगंबर शिर्के, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। आज 7 मे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक आणि त्या निवडणुकीचे मतदान प्रक्रिया सुरू आहे। सर्व युवा वर्गाला मी आवाहन करतो की आपण सर्वांनी, आपल्या कुटुंबियांनी सर्वांनी या मतदानामध्ये सहभागी व्हावा व आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हा। धन्यवाद।